होय ते जुनं बॉल आहेत कुठे तिकडे त्यात बघा बॉक्स मध्ये जुने बॉल गेले तर कुठे समजत नाही. यस विद्यमान सामना आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील चौथा सामना वनाकडे माफ करा नवलाईवाडी संघ आणि बजागेवाडी संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. यस टीव्हीएस ची बाईकची चाबी इथे समालोचन कक्षात आहे. ज्याची कोणाची असेल त्यांनी नक्कीच ओळख पटवून घेऊन जायचे आहे. पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. यस ताकीद दिली गेली आहे, वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला. पहिली वॉर्निंग. पहिला चेंडू आला डॉट. संतोष आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर AK-47. जो गोलंदाज AK-47च्या वेगाने गोलंदाजी करतो असा गोलंदाज इथे मात्र इनफिल्ड खेळाडूच्या वरून चेंडू निघून चाललाय. दन 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 करा सीमारेषे पार. मिळतील धावा 4 या इनिंग मधला. मच थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. नेक्स्ट बॉल. यावेळी क्या बात आहे, कमालीचा चेंडू आणि तितकाच सुरेख असा क्षेत्ररक्षण. कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचा होईल पतन. एक महत्वाची विकेट आली आहे. संतोष नावाचं वादळ इथे मात्र संपुष्ट झालंय. बाची नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना इनॅट नंबर 4 वर समीर. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची अक्षयच्या नावावर राहील का हे देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी अचूक टप्प्यावर. असं म्हटलं जातं क्रिकेटच्या या पटलावर, क्रिकेटच्या खेळपट्टीवर ज्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे तो गोलंदाज क्रिकेटच्या पटलावर आपला अधिराज्य गाजवू शकतो. तेच दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं अक्षय पानकर. कमालीची गोलंदाजी. एक मोठा फटका जरूर आला, चौकार आला. त्यानंतर मात्र 2 विकेट, महत्वाच्या विकेट, 2 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात. ह्यावेळी देखील आणखी एक डॉट बॉल.
पहिल्या षटकाचा सिंगल आले एक्झिक्यूट. धावफलक एकने पुढे सरकतोय. 5 धावा धावफलकावे लागत आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धावा आल्या, 2 विकेट जरूर आल्या. त्यानंतर मात्र चांगली सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते वैभवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने चेंडू खेळून जरूर काढलाय. आणखी एक विकेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची फलंदाजाने ज्या दांड्या दाखवल्या त्याच दांड्या गोलंदाजाने वाकवल्यात. अगदी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नवलवाडी संघाकडून. 2 युवा स्टार, 2 युवा खेळाडू आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. आपल्या गावाच्या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजवत आहेत. येस, नेक्स्ट मॅच एका बाजूने आपण पाहायला गेलं तर आरके चिखलवाडी संघ आणि एका बाजूने निर्णय मांडलाय स्पोर्ट्स मांडलायवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. आपण या पहिला कॉल असेल आपल्याला. काय करताय, काय बिघडताय मैदानाच्या आतमध्ये. धाव बाद, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न कुठेतरी थांबवलाय यष्टी रक्षक राजू यांनी. चार बॉल झालेत. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न खेळाडूंच्या वरून चेंडू निघून चालला. 1 बाउंस सी मा रेषे पार, चौकार. दहा धावा धावफलकावर लागतायत. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला लगेच पाहायला मिळतोय. लोअर फुलटा चेंडू समोरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव तर अजित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जातोय आणि पंचांचा बोर्ड मात्र आसमानाकडे जात आहे. विकेट होईल पतर. आणखी एक धक्का लागतोय बजगेवर या संघाला. सुभाष धुमाळ शेवटचा आणि अंतिम षटक. यावेळेस लाऊड अपील पंचांकडे बोर्ड इथे मात्र आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी एक मोठं विकेटचं पतन, आणखी एक धक्का लागतोय बजगेवडे संघाला.
अगदी सूर्याने देखील परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अगदी बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता देखील आपण घ्यायची आहे. यावेळेस क्या बात आहे, वेगवान गतीचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅक बॉल होता मात्र यावेळेस डॉट आलाय. यावेळी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अर्जुन बरिष्ठे आणि चेंडूवर येतील तत्वर मात्र दोन धावा पूर्ण केल्यात आणि 2 धाब्याच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. आणखी 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. अगदी कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस ऑनसाइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाला. एक धाव तर राजीत केली गेले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र कमालीचं शेत विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. येस, आरके चिखलवाडी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. लगेचच 2 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्या. येस, थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो. 17-18 पाहिजे ना. चला बजावडी संघ लगेच आपण सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्तीचा वेळ देखील आपण देखील घेऊ नका. सतरा धावा धावफलकावर लागल्या. 18 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू मध्ये 18 धावा. रन ऑफ बॉल इक्वेशन. अगदी नवलाईवाडी संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी लाजवाब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कमालीचा अक्षय असेल, वैभव असेल आणि सुभाष देखील. कौतुक करावं लागेल. कौतुक करावं तेवढं कमीच आहे गोलंदाजांचं, कारण 17 धावावर बजागेवाडी संघाला थांबवलंय आणि 17 धावा आता मात्र डिफेंड करायचे आहेत. आणखी एक संधी निर्माण झाली आहे बजागेवाडी संघासमोर, कारण 18 चेंडू मध्ये 18 धावा आता डिफेंड कराव्या लागतील. प्रशांतला इथे मात्र अजून जास्त मेहनत घ्यावी लागेल, कारण गेल्या सामन्यामध्ये प्रशांतने जी मेहनत घेतली होती त्याच मेहनतीच्या जोरावर बजागेवाडी संघ नेक्स्ट फेरीमध्ये दाखल झाला होता आणि आता मात्र आणखी जोरदार तयारी करावी लागेल. आणि याच अनुषंगाने दोन्ही संघांना इथं मात्र विजयाच्या दृष्टिकोनातून देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 18 धावांचा टप्पा पार पूर्ण करण्यासाठी राजू आणि अर्जुन ही 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. संजू दादा आताच घेऊन ते नंतर थांबणार आहे. 2 वरची घ्या आणि 3 आणि 4 ला आपण टॉच करू. ते टॉचच होणार, पण हनुमान वगैरे करायचं असेल तर मांडल्यावर तेवढे नंतर गेले चालेल तेवढं जास्त नाहीत ना. नाही आतमध्ये बसले तेवढे. मग ठीक आहे, मग 4-5 असेल तर मग ठीक आहे. नाही जास्त असेल मग हळूहळू करून नंतर लेट व्हायला नाही. आपली जेवढी 4-5 जण ठीक आहे, मग ते पटपट असेल ना तर फायनल आपण 4 वरती टाइम असेल तर फायनल 3 वरती करू. बघूया आपण आता ह्या 2 ओव्हर मॅच करायचं. टाइम नाही तुम्हाला पण लांब जायचं. 4 मध्ये 4 नाही 4 जास्तीत जास्त 2 वरतीच होईल. हा 2 वरती जास्त टाइम नको. मॅच बघायला हो मॅच बघायची बरोबर. चला दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. अगदी सेन्सिबल क्रिकेट. क्या बात आहे. सन्मान दिलाय पहिल्या चेंडूवर दीपक बजागे. आपण पाहिलं गेलं तर अनुभवी गोलंदाज, या गोलंदाजाने देखील
वर्चस्व गाजवलंय क्रिकेटच्या या पटलावर. असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या चेंडूवर अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडूचा सन्मान केलाय अर्जुनने देखील. सिंगल झाले एक्झिक्यूट. अट्रॅकर यावेळेस देखील फटका फसलाय. गोलंदाज येतो चेंडू खाली. विकेटचं होईल पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय वैभव पानकर. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र एक संधी अजून आहे. ती संधी आहे फलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजी केली जाईल का, कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस लावडा पील पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. डॉट चेंडू हा अनुभव आहे. हा अनुभवी गोलंदाज आहे हे दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय दीपक बजागे. पहिला चेंडू जर विचार केला तर एक धाव आली. त्यानंतर मात्र महत्वाची विकेट राजू बरिष्ठ याला मागे पाठवलंय आणि आता मात्र डॉट चेंडू हाताळलाय. फुल टॉच ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये आहे. गॅप मोठा नाही. धावांना तोटा. चेंडू फरार. सीमा रेषे पार. चौका. यावेळी देखील दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लावडा पेल. काय बात आहे. प्रेशर निर्माण करून देण्याचं काम गोलंदाज यष्टीरक्षक करतायत. अगदी कमालीची गोलंदाजी आहे. यावेळी देखील फुलटॉस चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र काही करू शकत नाही आहेत. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पार. चौका. नक्कीच कौतुक करावं लागेल वैभव पानकर. दोन चेंडूवर 2 चौकार ठोकलेत आणि या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केले. पहिल्या चेंडूचा विचार केला तर सिंगल आले. त्यानंतर मात्र एक महत्वाची विकेट जरूर आले. तर म्हणावं लागेल इतिहास लिखने के लिए कलम की नहीं या हौसले की जरूरत होती है आणि तो दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये वैभव. अर्जुन स्ट्रायकिंग इनला आपण पाहिलं गेलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सिंगल झाले एक्झिक्यूट. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. यावेळी देखील चांगला फटका आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाली एक्झिक्यूट. मला पण काय करताय काय बिघडताय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. नऊ चेंडू आणि 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी देखील ऑन साइडला दिशा दिली. चेंडूला सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरीने देखील केला सामना जिंकू शकतो हे देखील दाखवून देतोय यावेळेस अर्जुन आणि वैभव.
यावेळी देखील दिशा दिली आहे. आणखी एक सिंगल धावफलकामध्ये ऍड केली जाईल. चिखलवाडी संघ निर्णय या क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्याला मांडलेवाडी संघ आपण देखील तयार राहायचंय. यावेळेस बॅच लिडिंग काय करतंय मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली गेली आहे. खेळाडू आहे चेंडूच्या मागे मात्र चेंडूने रेस जिंकली आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेपार चौकार. आता कसं वाटतंय नऊ धावा आल्या आणि सामना पूर्णपणे जिंकलाय तो या ठिकाणी नवलाईवाडी संघाने.